पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यात नामशेष झालेल्या काँग्रेसला पुनर्संजीवनी देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात अगदी बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी तथा कार्यकर्ते असल्यामुळे काँग्रेस आता अस्तित्वासाठी धडपड करत आहे। काँग्रेस पुनर्जीवित करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मैदानात उतरले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात 9 मार्च 2026 रोजी सकाळी कळमनुरी येथील लमानदेव मंदिर ते हिंगोली अशी शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली। शेतकरी, आदिवासी आणि शेतमजुरांच्या हक्कासाठी तसेच महागाई आणि शेतमालाच्या दरावरून ही यात्रा काढण्यात आली असून यात सुरुवातीला मोठी गर्दी पाहायला मिळाली। त्यानंतर निघालेल्या या पदयात्रेतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी खानापूर चित्ता इथं भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। यामध्ये दुपारची वेळ आणि उन्हाचा पारा चढल्याने कार्यकर्ते नेत्यांनी तिथं काही वेळ विश्रांती घेतली। त्यानंतर खानापूर चित्ता ते पुढील काही किलोमीटरपर्यंत हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेतून काढता पाय घेतला। खानापूर चित्ता ते हिंगोली शहरालगतच्या या अंतरामध्ये नेतृत्व नसल्याने पदयात्रा बंद करून कार यात्रा काढण्यात आली। काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष यात्रेत नसल्याने आम्ही कशाला पदयात्रेत सहभागी व्हायचं हा विचार कदाचित त्यांनी केला असेल। कार्यकर्त्यांनी इथूनच घरी जाऊ नये म्हणून प्रत्येकाने आपापल्या गाड्यांमध्ये बसून समोर टाकलेल्या मंडपापर्यंत गाड्यांमध्ये बसून येण्याचं आवाहन चक्क लाऊडस्पीकरद्वारे करण्यात आले। मग काय, पुन्हा शहर जवळ आल्यानंतर गायब झालेले सपकाळ या यात्रेत सहभागी झाले। त्यामुळे ही यात्रा चर्चेचा विषय बनली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात कळमनुरी हिंगोली मार्गावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती। काँग्रेसचे नेते भारत जोडो यात्रेदरम्यान पायी चालले होते। याचाही काही वेळ का होईना पदाधिकाऱ्यांबरोबरच प्रदेशाध्यक्षांना सुद्धा विसर पडला की काय अशी सुद्धा चर्चा रंगू लागल्या आहेत। एकतर या पदयात्रेत बहुतांश पदाधिकारी हे बाहेरच्या जिल्ह्यातील होते। त्यातल्या त्यात प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासमोर कार्यतत्परता दाखवण्याची त्यांची धडपड होती। ही यात्रा शहरातील लोकांना दाखवण्यासाठीच होती का असा सवाल उपस्थित होत आहे। तिथं आपली चहा पाण्याची व्यवस्था झालेली आहे। ज्या पदयात्रींकडे गाड्या नाहीत त्यांनी सचिनदादा नाईक यांना संपर्क साधायचा आहे आणि आपापल्या सगळ्यांनी गाड्या घ्यायच्या। तिथं कुणीही इथं गाड्या ठेवू नयेत। गाडीच्या पाठीमागे सगळ्या गाड्या राहतील, या गाडीच्या पुढे कुणीही घेऊ नये। आहे की आपल्याला सावरखेड्याच्या ब्रिजच्या खाली मालेवाडी इथं जायचं आहे। तिथं आपली चहाची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांच्याकडे गाडी नाही किंवा जायची व्यवस्था नाही त्यांनी सचिनदादा नाईकांना भेटायचं आहे। चला।